असे 16 संस्कार, त्यापैकी नामकरण विधी हा एक संस्कार आहे, हा एक संस्कार आहे। दशरथ राजांना आपल्या वशिष्ठ गुरुदेवांना बोलवलं आणि सांगितलं, गुरुदेव बाळांचं नाव ठेवायचा कार्यक्रम करायचा आहे। मग सगळ्या साधू संतांना बोलवायचं, साधू संतांना, कश्यप, कात्यायन, गौतम ऋषी, मार्कंडेय ऋषी, वामदेव, सोमयज्ञ, जाबाली सगळेजण आले। आपल्या गरीबी लेकराचं नाव ठेवायचं असलं की येतात। कोण कोण येतात? शेजारची काकू, पलीकडच्या गल्लीतली काकू, नातेवाईक येतात, महिला मंडळीच्या माहेरचे, पुरुष मंडळीचं तर माहेरच नसते, त्याला काय विचारला, येतात। नाव ठेवायच्या कार्यक्रमाला देखील एक विधी आहे आणि तो त्या पद्धतीने झाला पाहिजे। समाजामध्ये आजकाल नाव देखील व्यवस्थित राहिले नाही, तर विधी कुठले राहिले? नावच व्यवस्थित राहिले नाही। पहिले आपण लहान होतो तेव्हा कुत्र्याचे नाव असायचे, डॉली, पप्प्या, टायगर, डॉन। आता लेकराचे नाव निघाले तसेच। म्हणून तुम्हा आम्हाला आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्मलोय, ज्या धर्मामध्ये आपण जन्मलोय, हिंदू धर्मामध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये फार मोठी परंपरा आहे। देवा धर्माचे नाव ठेवत चला, साधू संतांचे नाव ठेवत चला, कारण त्या निमित्तानं का होईना लेकराचे जर नाव ठेवले आपण, साधू संतांचे, देवाचे ठेवले, तर त्या निमित्तानं का होईना नामस्मरण घडेल, नामस्मरण त्या निमित्तानं। अहो, एक पापी ब्राह्मण होऊन गेला, पापी ब्राह्मण, अजामेळ नाव होतं त्याचं, त्यानं विनोदानं नाव ठेवलं, नारायण, विनोदानं। त्या ब्राह्मणानं सांगितलं होतं नाव ठेव नारायण, त्यानं मुद्दाम ठेवलं, पोराचं नाव ठेवलं, पण मरताना एकदाच हाक मारली, नारायणा धाव रे, धाव रे म्हणल्याबरोबर ती हाक पोहोचली ब्रह्मांडाचा बाप त्या नारायणापर्यंत, त्या नारायणापर्यंत। आणि देवाला येऊन त्याला मोक्षाला न्यावं लागलं, नरकात जाणार होता तो नरकात जाणार होता। यमदूतानं उचललं होतं त्याला, पण भगवंताचे दूत आले आणि त्याला वैकुंठाला घेऊन गेले। का? कारण भगवंताच्या नामामध्येच एवढी ताकद आहे। मी म्हणतो ना, देवामध्ये ताकद नाही, देवापेक्षाही जास्त ताकद त्या नारायण नामामध्ये आहे। कोणतंही नाम, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा। कोणी पाषाणाला टाळी टाळी, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा। आजा मेरा पापराशी, आजा मेरा पापराशी, कोणी केला देवा वैकुंठाची, कोणी केला देवा वैकुंठाची, कोणी केला वैकुंठाची। नाम तुझे रे, टाळी टाळी पाठीमाग, तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण। नाम तुझे रे, हे नाम कसं आहे? नाम तुझे रे नारायणा, फोडी पाषाणाला पाना। मग तर तो भगवंत, त्याच्या एवढा कृपाळू या जगामध्ये कोणी नाही। मग त्या निमित्तानं का होईना, लेकरा बाळाच्या नावाच्या निमित्तानं का होईना, तेवढं नामस्मरण घडेल आपल्याला। म्हणून राजा दशरथानं नामकरण विधी करायचं ठरवलं। परिसरातले जेवढे काही साधू संत होते, वशिष्ठ होते, वशिष्ठ गुरु होते,
कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, जाबाली सगळे साधू संतांना बोलवलं आणि आता सगळ्यांची मनोभावे राजानं पूजा केली. करी पूजा भूपती असं भाषा. सगळ्या भूपती म्हणजे राजानं, दशरथ राजानं सगळ्या साधू संतांची पूजा केली आणि त्यावेळेला वशिष्ठ ऋषींना पत्रिका पाहायला सांगितलं. वशिष्ठ ऋषीनं पत्रिका पाहिली आणि सांगितलं, दुनिया को आराम दिलाने वाले, देवाचं नामकरण होते बरं का, देवाचं, आणि देवाचं नाव ठेवण्याचं सौभाग्य वशिष्ठांच्या नशिबात. वशिष्ठांच्या दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या नंदन का, जगाला आराम देणाऱ्या, दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या नंदन का नाम मैं राम रखता हूं. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम असं नामकरण झालं. राम असं नामकरण. आपण त्यांना रामचंद्र म्हणतो, प्रभू रामचंद्र म्हणतो, कोणी श्रीराम म्हणतं. पण राम हे दोनच अक्षरी नाव आहे, दोनच अक्षर. मग ज्याला जसं म्हणायचं तसं म्हणा तुम्ही. एवढं गोड नाव आहे जगामध्ये, याच्यासारखं सोपं नाव बी दुसरं कोणतं नाही बरं का. राम या नावासारखं जगात दुसरं कोणतंही सोपं नाव नाही. काय राम असं म्हटलं की सगळे पाप आपोआप शरीरातून बाहेर पडतात, सगळे विकार बाहेर पडतात. कसे बाहेर पडतात पहा, किती गोड नाव आहे. रा आणि म असं दोन अक्षरापासून मिळून तयार झालेलं राम हा शब्द आहे. रा म्हटल्याबरोबर शरीरातले सगळे विकार बाहेर पडतात. रा म्हटलं की देवाचं नाव घेतल्याबरोबर पहिलं एकच अक्षर म्हणायचं. काय म्हणायचं? रा. रा म्हटल्याबरोबर तोंड उघडते. तोंड बंद ठेवून रा म्हणता येते का? म्हणण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद ठेवून म्हणता येते का? नाही. तोंड उघडल्याशिवाय रा म्हणता येत नाही. उघडल्याबरोबर शरीरातले विकार बाहेर पडतात आणि म म्हटल्याबरोबर तोंड बंद होतं. तोंड उघड ठेवून म म्हणता येते का? तोंड बंद ठेवून रा म्हणता येत नाही, तोंड उघड ठेवून म म्हणता येत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज याच्यात नवल काय? सांगतोय का? रा म्हटल्याबरोबर शरीरातले सगळे विकार बाहेर पडतात आणि म म्हटल्याबरोबर तोंड बंद होतं. ते बाहेर पडलेले विकार बाहेरच राहतात, परत मध्ये जातच नाही. शटर बंद झालं ना, शटर बंद झाल्यावर परत कुठून जाणार आहेत विकारामध्ये? राम. किती किती गोड नाव आहे. आणि असं गोड नामस्मरण सकाळी सकाळी करायची पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. कोणी पाहुणा भेटू द्या, कोणी नवीन माणूस भेटू द्या, हृदयाला हात जोडून इथून हृदयापासून आपण राम आणि राम दोनदा म्हणायची पद्धत आहे. दोनदा म्हणायची पद्धत. पण आपली संस्कृती बिघडत चाललेली आहे, बिघडत चाललेली आहे. आपण आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या चांगल्या सवयी, चांगले संस्कार आपण सोडून देत चाललेलो आहे. हो, या मोबाईलनं तर फार वाटोळ केलं महाराज. मोबाईलनं वस्तू चांगली आहे पण तिचा उपयोग आपल्याला नीट नाही घेता येत. वस्तू चांगली आहे, मोबाईल सारखी वस्तू विज्ञानाचा चमत्कार आहे. बसल्या बसल्या जी विद्या अगोदर आमच्या साधू संताला आणि देवादिकाला माहित होती, ती विद्या आपल्याला माहित झाली आज. इथं बसल्या बसल्या आपण म्हणत होतो ना, मग त्या साधूनं डोळे बंद केले आणि देवाला सोबत डोळे बंद करून बोलले. ती विद्या आम्हाला आता माहित झाली. कानाला मोबाईल कानाला हात लावायची गरजच नाही. हो, आता ते हेडफोन सुद्धा कानामध्ये बसवून मिळाले. तर डायरेक्ट त्याला चार्जिंगला पिन संध्याकाळी इथं टाकायची, बस चार्ज. एवढ्या मशीन आल्या. पण त्या हॅलो हॅलो म्हणण्यामुळं आपण राम राम विसरून चाललोय. हॅलो हॅलो म्हणल्यामुळं आपल्याला रामाचा कधी विसर पडलाय कळतच नाहीये. आतापर्यंत अजून तरी ठीक आहे, पण येणाऱ्या अजून 10, 15, 20 वर्षानंतर गावामधली जेव्हा ही धोतरवाली मंडळी, फेटेवाले मंडळी, टोप्या घालणारी मंडळी जेव्हा हळूहळू कमी होतील, त्यावेळेला मग संस्कृती शिकवण्यासाठी गावामध्ये एकही माणूस राहणार नाही. त्यावेळेला मग आठवण होईल या जुन्या माणसांची. तरुण मंडळी तोपर्यंत नाही डोळे उघडणार आपले. ज्या वेळेला संस्कृती काय आहे, चांगले विचार, चांगला आचार काय आहे हे शिकवण्यासाठी गावामध्ये ज्या वेळेला एकही वृद्ध मंडळी राहणार नाही, राम राम कसा घालावा हे सुद्धा येणाऱ्या पिढीला काही वर्षानंतर माहीत राहणार नाही, त्यावेळेला खरं दुःख होईल. म्हणून आपली जी जुनी संस्कृती आहे ती टिकून ठेवण्याचं काम आजच्या पिढीवर आहे. आणि त्यातले त्यात इथं बसलेले सगळेच, मग तरुण असो की वृद्ध असो, येणाऱ्या काही वर्षानंतर गावामध्ये चांगलं काय ना वाईट काय यातला फरक करणारा सुद्धा गावात माणूस राहणार नाही बरं का, येणाऱ्या काही वर्षानंतर. कारण चांगलं समजणाराच माणूस राहणार नाही. चांगलं काय कशाला म्हणावं, चांगलं काय. चला
राम नाव ठेवलं आणि राम नामाचा महिमा सांगताना नुसतं नामावर जर बोलायचं म्हणलं तर एक दिवसभर आपली कथा त्याच्यावरच चालेल. नाम महिमा एवढा सांगितला. काय रामाचा महिमा? राम नामाचा महिमा सांगताना साधू संत म्हणतात, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. ज्या नामाच्या नामस्मरणामुळं अहो वानर कुळाचा उद्धार झाला, तो बाबा त्यातलाच एक पाठीमागचा. नाव घेतल्यामुळं वानर कुळामध्ये जन्मून देखील उद्धार केला तो हनुमंतराय. राक्षस उतरले. मग तुम्ही आम्ही तर माणसं आहेत. अहो दगड ज्या नावामुळं तरले, त्या नामामुळं तुम्ही आम्ही माणसं तरणार नाहीत का? म्हणून राम नामाचा महिमा सांगताना म्हटलेलं आहे, राम राम पावला एका एका पावलाला म्हणत चला. एक एक पाऊल टाकताना राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. आणि नाम कसंही घ्या, कसंही. मी नेहमी सांगतो, भगवंताचं नाम इतकं गोड, इतकं गोड. कसंही घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या, काम करताना घ्या, स्वयंपाक करताना घ्या, झाडून काढताना घ्या. दळीता कांडिता तुझं गाईन रे अनंता. कोणतंही काम करताना नाम घ्या, फळ तितकंच आहे. स्वयंपाक करताना जर एकच सांगतो, एका नंतर पुढे सांगतो. स्वयंपाक करताना तुम्ही हो आताचे जर गाणे लावून स्वयंपाक केला, इकडून तिकडं मारी तिच्याकडे, हे नाही जमणार. जर तुम्ही भगवंताचं नाम घेत घेत जर स्वयंपाक केला आणि ते जर आपल्या लेकरा बाळाला खाऊ घातला, तर ते साधा स्वयंपाक नाही, तो काल्याचा प्रसाद आहे. काल्याचा प्रसाद आणि भगवंताच्या नामस्मरणाचा प्रसाद खाल्यावर मग त्या अन्नाचा परिणाम पहा. अन्नाचा परिणाम जसं आपण खातो, जे अन्न खातो त्याचाच परिणाम माणसाच्या तसा शरीरावर दिसतो बरं का. जे आपण खातो त्याचा परिणाम शरीरावर दिसत असतो. तुम्ही 6 महिने एक प्रयोग करून पहा. तुम्हाला सवय नसेल मुखानं नाम भजन करत स्वयंपाक करण्याची, किचन मध्ये एक बाजारात मिळतात कोणत्याही मंत्राचा जाप करणारी कॅसेट वगैरे, असे देवाची मूर्ती. स्वामी समर्थाचा जप असेल, दत्तगुरूचा जप असेल, रामनामाचा जप असेल. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण बरेच लोक आणून बसवतात. राम 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 असा कंटिन्यू जप चालू राहतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, दत्तगुरूचा जप असतो. ते किचन मध्ये आणून बसवा, तुमच्या देवाऱ्यावर बसवा आणि त्याच्या सोबत नामस्मरण करा. नामस्मरणाची ताकद काय असते हे जर सांगायचं म्हणजे, हे शब्दात सांगायची गोष्ट नाही, स्वतः अनुभवण्याची गोष्ट आहे. परमार्थ हा सांगून व्यक्त करण्याची गोष्ट नाही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. एक प्रयोग करून पहा काही दिवस, एक 6 महिने ते आणून देवाऱ्यात बसवा ते यंत्र, आणि त्याच्याबरोबर नामस्मरण करण्याची सवय लावा, नामस्मरण करण्याची. आणि त्याचा परिणाम मला पुढच्या वर्षी सांगा, पुढच्या फोन करून सांगा 6 महिन्यांनी, महाराज मी विचारून तुम्हाला ज्याला प्रयोग करायचा आहे ते नामस्मरणाची एवढी ताकद आहे. चला आता एक एक दिवस देव मोठे होत आहेत, देव मोठे. तुलसीदासांनी एवढं वर्णन केलं. कुरळे केस आहेत, भुवयांचं वर्णन केलं. धनुष्यबाणासारख्या कमानीसारख्या भुवया आहेत, गोड डोळे आहेत, हसताना गालावर खळी पडते. 4ही बाळ मोठे होऊ लागले. झगे घालतात. झगे कोणत्या रंगाचे? पीत झगोरिया तनु पहनाई, म्हणजे पिवळ्या रंगाचे, देवाला आवडणारा पिवळा रंग परिधान केलेला आहे. अनेक जंगलात राहणारे साधू संत तपस्वी लोक त्या ब्रह्मांड नायकाच्या दर्शनासाठी कौशल्याच्या महालासमोर येतात आणि आवाज देतात, भिक्षाम देही, माई भिक्षा घेऊन ये. कौशल्यानं दारात भिक्षेचं ताट घेऊन यायचं आणि वाढायचं. माई असं वाकून पाहायचं. बाळ कुठं दिसत नाही. बाबा भिक्षा मिळाली ना, चला चालते वा. परत जायचं त्या साधून. परत दुसऱ्या दिवशी भिक्षाम देही, कौशल्यानं भीक वाढण्यासाठी, दान वाढण्यासाठी ताट घेऊन यायचं. माई बाळ कुठं? अरे बाबा चालते वा, मिळालं ना दान. माई एकदा तुझ्या बालकाचं दर्शन घडव, एकदा. कशासाठी? माई हजारो वर्ष तप करून ज्यांच्या स्वप्नात देखील तो देव येत नाही, तो देव तुझ्या अंगणात खेळतोय, अंगणात. अगं तुझ्या अंगणातले या दगड झालो असतो, दगड या भिंतीचे दगड झालो असतो, तर त्या भगवंताच्या हाताचा स्पर्श, तळ हाताचा, तळपायाचा स्पर्श तरी निदान आम्हाला झाला असता आणि आमचं जीवन उद्धरून गेलो असतो. माई एकदा दर्शन घडव, दर्शन. आणि कौशल्यानं दुरूनच मग ते कळीवर बाळ घ्यायचं आणि त्या दारातल्या साधूला दाखवायचं. बस बाबा बघ, झालं का समाधान, जा. त्यावेळेला त्या साधूने हो कौशल्याला धन्यवाद देत तिच्या पाया पडून, त्या दरवाजाच्या पाया पडून निघून जायचं. हो का? कारण त्या साधूचं समाधान.
योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजाणी. योग्यांनाही दुर्लभ असणारा तो भगवंत पाहिल्याचं समाधान त्या साधू संतांच्या चेहऱ्यावर. आणि कौशल्येला अनेक धन्यवाद देत देत ते साधू संत निघून जायचे. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणे. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजणे. पाहता पाहता मना न पुरे धाने. पाहता पाहता मने न पुरे धाने. देखिला देखिला माय देवांचा देव. देखिला देखिला माय म्या देवांचा देव. देखिला देखिला म्या देवाचा देव. देखिला देखिला म्या देवाचा देव. हिटला संदेहानी माले तुझे पान. विठला संदेहनी माले तुझे पान. हिटला संदेहानी माले तुझे पान. विठला संदेहनी माले ताळी माग माय ताळी वाजवायची, ताळी माग. देखिला देखिला माय म्या देवांचा देवा. देखिला देखिला माय म्या देवांचा देवा. देखिला देखिला माया देवाचा देव. देखिला देखिला माया देवाचा देव. देवांचा देवा. देवाचा देव. साधू संतांनी आलेल्या त्या ऋषी मुनी जपी तपस्वी दारात यायचे भीक मागण्याच्या निमित्तानं कौशल्यनं दुरून दाखवायचं. हात जोडायचे त्या साधूनं. देखिला देखिला माय म्या देवांचा देव. आणि फिटला संदेह निमाले तुझे पण. देवाचं दर्शन घ्यायचं, साधू संतांनी निघून जायचं. हजारो लाखो वर्ष तप करून देखील देव ध्यानीमनीही येत नाही बरं का. ध्यानीमनी कोणाच्या आला का हो? कोणी किती जरी म्हणलं मी फक्त पाणी पिऊन उपास करणार, केलेही बऱ्याच मावळ्यांनी, पण कधी स्वप्नात तरी आला का तुमच्या आमच्या? तोच तोच ब्रह्मांड नायक कौशल्याच्या घरी बालकाच्या स्वरूपामध्ये. काय कौशल्याचं भाग्य! साधू संतांना हेवा वाटावा. अनेक हजारो वर्ष तप करणाऱ्या साधू संतांना कौशल्याचा हेवा वाटावा आणि म्हणावं, अगं कौशल्या, तुझ्या राजवाड्याच्या भिंतीचे दगड झालो असतो तर निदान त्याच्या हाताचा स्पर्श तरी आम्हाला झाला असता. या फरशीचे तुझ्या अंगणातल्या जर दगड झालो असतो तर आमचा उद्धार झाला असता त्याच्या चरणाचा स्पर्श होऊन. चरणाचा स्पर्श होऊन. एवढं गोड भगवंताचं स्वरूप ते पाहण्यासाठी देव येत आहेत. पहा, आपण कधी डोळ्यांनी देव नाही पाहिला, कधी नाही पाहिला, पण एक मला सांगा, प्रत्येकाच्या मनामध्ये एक भगवंताचं स्वरूप, एक भगवंताची प्रतिमा कोरलेली आहे. देव म्हणलं डोळे बंद केले की आपल्या डोळ्यासमोर कोणाची तरी मूर्ती येते. मग ज्याचं 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 त्याचं आराध्य वेगळं आहे. कोणी कृष्णाची भक्ती करेल, कोणी रामाची करेल, कोणी हनुमंताची करेल, कोणी दत्ताची करेल. ज्याचं त्याचं दैवत वेगळं, हरकत नाही. पण मला एक सांगा, मागच्या महिन्यामध्ये जेव्हा जानेवारीमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्या मूर्ती निवड करायच्या होत्या. निवड, त्या 3 मूर्ती फायनल केल्या आणि त्या कमिटीनं त्यापैकी एकाची निवड करायची होती. मला सांगा, त्यापैकी कोणती मूर्ती वाईट होती? त्या 3 पैकी कोणती मूर्ती वाईट होती? होती का एक तरी मूर्ती वाईट? त्यांना प्रश्न पडला, निवड करायची तर कोणतीची करायची? एकच फायनल करायची, 3 तर बसवता येणार नाही, एकच निवड करायची. मग ती एक जी मूर्ती त्या कर्नाटकच्या कारागिरानं बनवलेली होती, ती मूर्ती फायनल केली. आणि तो भगवंत, मला सांगा, त्याची एक मुलाखत घेतली एका चॅनल वाल्यानं, मी ऐकली ती आजही बहुतेक युट्यूबला मिळेल तुम्हाला. भगवंताची मूर्ती तुम्ही घडवली कशी? देव असाच आहे असं तुम्हाला कसं वाटलं? त्यावेळेला त्यानं सांगितलं त्या मुलाखतीमध्ये, ती माझ्याकडून नाही घडवली गेली, मी नाही घडवली. प्रभू रामचंद्रानं माझ्या हृदयामध्ये प्रेरणा दिली. माझ्या हृदयामध्ये अगोदर देवाची संकल्पना, आधी त्याच्या हृदयामध्ये देव तयार झाला आणि त्यानं तो व्यक्त केला, त्यानं सांगितलं, त्याचा अनुभव.
आधी हृदयामध्ये भगवंताचं प्रागट्य व्हावं आणि त्यानं ते मग मूर्तीमध्ये साकारावं. त्यानं ते मूर्तीमध्ये साकारलं. चला पुढे चला. देव मोठे होत आहेत, मोठे होत आहेत. आता देव चालायला लागले, चालायला लागले. तुम्ही म्हणाल डायरेक्ट चालायलाच लागले का? अहो 5 वाजेपर्यंत लग्न लावायचं त्याचं, मग चालायच लागणार. रांगू पण लागले. कसे रांगतात? साधू संतांकडे आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. प्रत्येक प्रश्नाचं आमच्या साधू संतांनी आणि वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, एकनाथ महाराज असतील, निळोबाराय, चोखोबाराय, सगळ्यांचं साहित्य अभ्यासा. काही वाचायची गरज पडणार नाही. जगात दुसरं साहित्य. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत हळूहळू चलायला लागले. कसे चलतायत त्याचं देखील वर्णन तुलसीदासजी सांगतात. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. पायातले पैंजण वाजतायत. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. कधी कधी चालत चालत पडतात देखील. त्यावेळेला दशरथाच्या 3ही राण्या धावत जाऊन धरतात आणि हाक मारायची. देव लांब खेळू लागला. त्यावेळेला राजा दशरथानं हाक मारली, राम आओ इधर. नुसतं पाहायचं पण यायचं नाही. देवाचा बाळ लीला कशा आहेत. दशरथ राजे जेव्हा हाक मारतात, राम इकडे ये, येत नाहीये. राम नुसता पाहतोय. आणि कौशल्येनं आईनं हाक मारली, राघव इधर आ जाओ. पटकन पळत पळत यायचं. का? तुलसीदास कारण सांगतायत. कौशल्या जी आहे, कौशल्या ही प्रेम स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. आणि दशरथजी हे ज्ञान आहे, ज्ञान. दशरथ ज्ञान आहे आणि कौशल्या प्रेम आहे. मग देवाला जर आपल्याकडे बोलवायचं असेल तर हाक कशी मारावी हे तुलसीदासजी सांगतायत. नुसतं ज्ञानाच्या जोरावर हाक मारली तर देव येत नाही. ज्ञानाच्या जोरावर येत नाही, नुसत्या भक्तीने येत नाही. मग त्याच्या सहित, कशा सहित पाहिजे? प्रेमासहित हाक मारली पाहिजे, प्रेमासहित. म्हणून साधू संतांनी मागितलं ना, नुसती भक्ती नको म्हणले, नुसतं ज्ञानही नको, मग प्रेमासहित दे, प्रेमासहित. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा टाळी टाळी. साधू संतांनी सुद्धा मग हे मर्म जाणलं आणि देवाची विनंती केली, देवा तुझी भक्ती आम्हाला मिळू दे, तुझ्या विषयीचं ज्ञान आम्हाला प्राप्त होऊ दे, पण नुसती भक्ती नको, नुसतं ज्ञान देखील नको, मग तुझ्या विषयी आमच्या हृदयामध्ये प्रेम देखील असलं पाहिजे. म्हणून तर प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हाक मारतायत दशरथजी पण येत नाहीत. फक्त ज्ञानाच्या जोरावर देवाला वाकवता येत नाही. देवाला जर वाकवायचं असेल, आपल्याकडं पळत यायला लावायचं असेल तर एकच पर्याय,
भगवंताविषयी हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. म्हणून तर नारदीय भक्तिसूत्र जरासा अभ्यासा. नारदीय भक्तिसूत्रामध्ये प्रेम या शब्दाची व्याख्या करताना भक्तीचं पहिली पायरी सांगितली. भक्तीची पहिली पायरी प्रेम. एवढा पवित्र शब्द आहे बाबा प्रेम, पण या शब्दाला वाईट ठरवलं या बॉलिवूड वाल्यांनी, या चित्रपट सृष्टीतल्या लोकांनी. प्रेम हा शब्द एवढा घाण करून टाकला, आज तो उच्चारायचा म्हणलं तरी बी लोक विचार करतात. पण एवढा पवित्र शब्द प्रेम जगात दुसरा नाही. 2 अक्षर प्रेम का ज्याला म्हणतात, याच्यासारखा दुसरा शब्द नाही. नारदीय भक्तिसूत्रामध्ये भगवंताविषयी असलेली ओढ तळमळ त्याला प्रेम म्हटलं नारदानं नारदीय भक्तिसूत्रामध्ये. चला पुढे चला. आता चौघही भाऊ मोठे होत आहेत. कोण कोण? चौघ भाऊ कोण कोण? मधुकर महाराज नाही, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. शत्रुघ्न नाही म्हणायचं, शत्रुघ्न बी नाही म्हणायचं, काय म्हणायचं? शत्रुघ्न. शत्रुघ्न. चौघ भाऊ मोठे होऊ लागले आणि मोठे होत असताना आता स्वभाव दिसू लागले त्यांचे स्वभाव. तुलसीदासजी वर्णन करतात, या चौघा भावामध्ये दोघांच्या 2 विषम स्वभावाच्या जोड्या तयार झाल्या. विषम स्वभावाच्या. विषम स्वभाव म्हणजे विरुद्ध असलेले स्वभाव. राम प्रभूचा स्वभाव हा शांत होता आणि लक्ष्मणाचा थोडासा रागीट होता. पण रागीट आणि शांत, एक आग आहे तर एक पाणी आहे. मग दोघांची तिथे युती झाली आणि त्या दोघांची एक जोडी तयार झाली. दुसरी तशीच जोडी. भरत जो आहे थोडासा रागीट, थोडासा शांत आहे, आणि शत्रुघ्न जे तो थोडासा रागीट आहे. थोडासा आहे म्हणता येत नाही. अहो, लाथ मारली होती उभ्यानं, ती मंथरा पडली होती 4 कोलाट्या मारून. त्याला थोडं रागीट म्हणता येते का? चांगला रागीट होता शत्रुघ्न. पण भरताची आणि शत्रुघ्नाची, रामाची आणि लक्ष्मणाची, अशा 2 विषम स्वभावाच्या जोड्या त्या भावांच्या तयार झाल्या. आता देव मोठे होऊ लागले, देव मोठे होऊ लागले. त्यावेळेला वशिष्ठांनी सल्ला दिला, राजा यज्ञोपवीत संस्कार झाले पाहिजे. यज्ञोपवीत संस्कार म्हणजे मी जे संस्कार सांगितले आता सकाळी थोडे, त्यापैकी एक संस्कार म्हणजे मौंजी बंधन. मौंजी बंधन म्हणजे मुंज. मुंज मुंज त्या मुंज कशी करतात सागर महाराज? लग्नासारखा सगळं विधी असते म्हण त्याचा. एवढी शेंडी ठेवायची डोक्यावर आणि लग्नासारखे सगळे संस्कार असतात. ते मौंजी बंधन करण्यात आलं. आणि आता देव गुरुच्या घरी विद्या शिकण्यासाठी गेले. काय म्हणतोय मी? देव गुरुच्या घरी विद्या शिकण्यासाठी गेला. देव आहे पण गुरुच्या घरी गेला, म्हणजे किती लीनता. देव असल्यावर त्याला विद्या शिकायची गरज आहे का? अहो, देव झोपला आणि त्या देवाच्या श्वासातून वेदांची निर्मिती झाली. श्वासापासून वेदांची निर्मिती. ज्याच्यापासून वेद निर्माण झाले त्याला विद्या शिकण्याची गरज आहे का? पण जगातल्या लोकांना गुरुचं महत्व कळावं, जगाला गुरुची महती पटवून देण्यासाठी देव गुरुग्रही गेले. गुरुग्रह गए पढ़ने रघुराई, अल्पकाले विद्या सब पाई. गुरुग्रह गए पढ़ने रघुराई, अल्पकाले विद्या सब पाई. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून. गुरुग्रह गए पढ़ने रघुराई, अल्पकाले विद्या सब पाई. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. राजा राम 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 राजा राम राम राम. श्री राम 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 जय जय राम राम राम. राम राम राजा राम राम राम. श्री राम राम राजा राम. गोड गोड भजन. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई.
अतिशय कमी वेळामध्ये सगळ्या 64 कला शिकून देव आता पुन्हा राजवाड्यात आले, पुन्हा राजवाड्यात. जर मनात आणलं असतं दशरथ राजानं रामप्रभूनं तर नुसतं ट्युशनला मास्तरही लावला असता आणि त्यानं येऊन घरीच शिकलं असतं पोरायला. पण केलं का ते? आज आपल्याकडं थोडे आपण जास्त पैसेवाले नाही झालो तरी देखील ट्युशनला मास्तर लावतो आणि घरीच बोलवतो, आमच्या घरीच येऊन शिकव आमच्या पोराला. का तर उन्हाळा सुरू झालाय, बाहेर ऊन लागते. चला, देव असून देखील गुरुच्या घरी गेले आणि गुरु विद्या शिकून परत वापस आले. गुरुची महती सांगताना तुलसीदासजी म्हणतात, गुरुपेक्षा जगात दुसरं काहीही मोठं नाही, म्हणून भगवंतानी देखील गुरुग्रही जाऊन शिक्षा ग्रहण केली. हो, काय असतो गुरु? गुरु काय असतो सांगतो ऐका. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देवा तुझ्या पाहता नाही त्रिभुवनी, गुरु सुखाचा सागरो, गुरु प्रेमाचा आगरो, गुरु धैर्याचा डोंगरो, कदा काळी तळमळीना. गुरु काय असतो? एका अभंगामध्ये गोड वर्णन आहे. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी, गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी तळमळीना. म्हणून गुरु गुरु. चला, दिवसामागून दिवस जात आहेत. आता देवाचं वय 14 वर्ष झालं. 14 वर्ष. किती वर्ष वय झालं? 14 वर्ष वय झालं. 14 वर्ष वय झाल्यावर थोड्या वेळापूर्वी भगवान शंकरांनी एक भविष्य सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? मा याचं वय 15 वर्ष झालं की एक बाबा येईल आणि याला घेऊन जाईल. ती वेळ आता आली होती. भगवान रामप्रभूची दिनचर्या सांगताना तुलसीदासजी म्हणायचं, भल्या पहाटे देवाना उठायचं, चौघाही भावांना उठायचं, अभ्यास करायचा, शस्त्राचा अभ्यास करायचा, शास्त्रांचा देखील अभ्यास करायचा, स्नान करायची, देवपूजा करायची, आई वडिलांचे चरण स्पर्श करायचा. देव असून देखील आई वडिलांचे चरण स्पर्श करतोय. आई वडिलांचे का? कारण सगळा स्वर्ग तिथं आईच्या पायात तर आहे. स्वर्ग स्वर्ग म्हणतो ते आईच्या पायातच आहे. म्हणून देव सुद्धा आई वडिलांच्या चरण स्पर्श म्हणजे पाया पडतात. एके दिवशी विश्वामित्र नावाचे ऋषी